स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे. कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही, कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली. शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहे. तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्या बरोबर घ्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे. ना आघाडी ना युती, स्वाभिमानीला मिळणार का गती? स्वाभिमानी एकला चलोवर ठाम, मात्र राजू शेट्टींना आघाडीत घेण्यासाठी सतेज पाटलांचा प्रयत्न. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे सुरू झालेत. विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, मोर्चे बांधणी सुरू झाली. मात्र उमेदवार जाहीर करण्याबाबत प्रत्येक पक्षाने सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका महत्वाची आहे. मात्र सुरुवातीपासूनच राजू शेट्टी यांनी एकला चलोचा नारा दिलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून राजू शेट्टी यांच्यासोबत खलबत सुरू असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका करताच मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली. तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं राजू शेट्टी यांच्याशी महायुतीत येण्यासंदर्भात फोनवरून चर्चा केल्याचीही माहिती समोर येते. मात्र राजू शेट्टी यांनी माझ्यासोबत आघाडी करण्यासंदर्भात कोणीही चर्चा केली नसल्याचं सांगितलंय. भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी संपर्क साधलेला नाही, परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं, अमित शहाना भेटावं, आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे. कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही, शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहे. त्यामुळे आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही, म्हणून कुणाचं कसलंही काही प्रस्ताव आला तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना 6 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून कोणीही चर्चेला आलं तरी स्वाभिमानी स्वतंत्रच लढणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील यांनी सांगितलंय. तर ते स्वतः कोल्हापूर लोकसभा निवडणूक रिंगणातही शड्डू मारणार आहे. 7 नोव्हेंबरला 22वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानामध्ये झाली. त्याच वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यामध्ये 6 लोकसभा निवडणुका ह्या स्वतःच्या बळावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 70% राज्यातल्या 6 लोकसभा लढवणार आम्ही आहोत. कोल्हापूर लोकसभेतून सुद्धा 100% जालंधर पाटील यांचा फॉर्म विराट कार्यकर्त्यांच्या साक्षीनं भरला जाईल. स्वाभिमानीने ना महायुती ना विकास आघाडी अशी भूमिका आता तरी घेतल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या भूमिका महाविकास आघाडीला चांगली जड जाईल असं वाटतंय. मात्र याचा फायदा स्वाभिमानीला न होता महायुतीलाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असून त्यांना आघाडीत घेण्यासंदर्भात वरिष्ठांना सूचना केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय. प्रयत्न मी सातत्यानं वारंवार सांगतो. जिल्हा पातळीचा विचार केला तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्या बरोबर घ्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं आता एवढ्या लवकर थोड्या चर्चा बैठका या होत राहतील आणि काही दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट होईल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानं राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ही स्वाभिमानी महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी झाल्यास स्वाभिमानीच्या फायद्याच आहे असं वाटत नाही. त्यामुळे राजू शेट्टी निवडणुकीपर्यंत भूमिका बदलणार की याच भूमिकेवर ठाम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जावेद तांबोळी, महासत्ता ऑनलाईन, कोल्हापूर. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका.